डॉक्टरांचं रक्तदाब तपासणी यंत्र खराब आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी आणि डॉक्टरांना परत पाठवलंय। तपासणीसाठी आलेल्यांना निलंबित करा असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जरांगे यांनी डॉक्टरांमध्ये ताणाताणी झाल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय। डॉक्टरने मीडियाला घातली शिवी असाही प्रकार आता समोर आलेला आहे। डॉक्टरांचं रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। तपासणीसाठी आलेल्यांना निलंबित करा असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं। मनोज जरांगे पाटील यांनी आता या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम आली होती। डॉक्टरांचं रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। काय कामाचे रे तुम्ही? डॉक्टर मुंबईचे, आम्ही गोरगरीब महाराष्ट्रातून मुंबईत येतो दवाखान्यात। तुमचे जर अशी सुविधा असतील तर तुमच्यामुळे मरते लोक आमचे, उलट खेड्यातले लोक मरत नाहीत। त्यांच्याकडे टाचण्या नीट नाही, बीपी चेक करायचं व्यवस्थित नाही, शुगर चेक करायचं व्यवस्थित नाही। कसे लोक जगते रे? नुसतं ते मोठेपणी मुंबईला दवाखान्यात चला। कशाला मुंबईला चला? काय डॉक्टर काय नाही, त्याचं हेच निघून पडत। याला काय म्हणतात? अरे याला काय म्हणतात? हे बॉक्साला गल्फ। हा, ही गल्फ काल डॉक्टर कडून खाली पाडा। काल डॉक्टर असं दाबीत होता, म्हणलं हवा कस काय भरणा, त्याला हे पडलेलंच माहित नाही। अरे सत्य आहे राव, काय सांगावं आता तुम्हाला? मीडिया समोर इथं मीडिया आहे। डॉक्टरांचं रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। जरांगे पाटील हे चिडल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। डॉक्टर रडतायत अशी सुद्धा त्यामध्ये दृश्य दिसत आहेत। डॉक्टरांचं रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्याचं जरांगे यांनी म्हटलं। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत जोडलेत। निकेश, आपण पाहतोय जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टर गेलेत, मात्र त्या ठिकाणी जो काही राडा झाल्याचं पाहायला मिळतंय ती दृश्य आपण पाहतोय। नेमका काय प्रकार झालाय संपूर्ण? नक्कीच कारण डॉक्टरांची टीम जी आहे ते रेग्युलर चेकअपसाठी जरांगे पाटीलांकडे पोहोचलेली होती आणि डॉक्टर जेव्हा जरांगे पाटील यांचा रक्तदाब चेक करत होते त्यावेळेस त्यांच्याकडे असलेली जी रक्तदाबाची मशीन जी आहे ती बिघडली असल्याचे कळालं। तो जो आकडा जो रक्तदाबाचा दाखवत होता तो दाखवत नव्हता। त्यामुळे या डॉक्टरांच्या टीमने जरांगे पाटील यांच्याकडे त्यांची मशीन मागण्याची मागणी केली। त्यावेळेला जरांगे पाटील यांनी त्यांना असं म्हटलं की जर तुमच्याकडे रक्तदाब चेक करायची मशीनच नाही, तुम्ही आमच्याकडे रक्तदाबाची मशीन मागता, ही आरोग्य व्यवस्था तुमची काय करते असा विचारणा केली। त्यानंतर जरांगे पाटील यांच्या टीमकडे डॉक्टरांच्या टीमकडनं जेव्हा ही रक्तदाबाची जी इलेक्ट्रिक मशीन आणली गेली त्याच्यामध्ये जो आकडा दाखवला गेला आणि त्या अगोदरच्या डॉक्टरांकडे जो आकडा होता त्याच्यामध्ये फरक दिसून आला। त्यामुळे जरांगे पाटील जे आहेत ते चिडले आणि ह्या डॉक्टरांनी खाली येऊन मीडियाला कोणती चुकीची माहिती देऊ नये यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा त्या डॉक्टरांच्या टीमला व्यासपीठावरती बोलवलं आणि नेमकं काय घडलं हे डॉक्टरांसमोर सुनावलं। हे सर्व झाल्याच्या नंतर ही टीम जेव्हा डॉक्टरांची टीम जेव्हा खाली उतरली तेव्हा एक डॉक्टर आणि स्त्री डॉक्टर होते त्यांच्यामध्ये देखील बाचाबाची झाली। तर एक डॉक्टर होतं त्यांचं म्हणणं असं होतं की ही मशीन जेव्हा चेक करत होते तेव्हा ते माझं काम नव्हतं, तर लेडीज डॉक्टरांचं काम होतं। पण जरांगे पाटील यांनी या डॉक्टरांना जेव्हा व्यासपीठावरती येऊन खडे बोल सुनावले त्यावेळेला या महिला डॉक्टरला जे आहेत ते अश्रुअनावर झालेले नाहीयेत, कारण जरांगे पाटील यांनी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निलंबनाची मागणी केलेली पाहायला मिळाली। कारण नक्कीच निकेश, आपण पाहतोय की संपूर्ण हा जो काही प्रकार घडलेला आहे यामध्ये आपण पाहतोय की डॉक्टरांचं रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय।
हटा क्यों हटा पहिलं तुम्ही इथून जाऊ द्या ती चेक करत होती उलटा तर बाजूला ती चेक करत होती ती चेक करत होती ती चेक करत होती हटा क्यों हटा पहिलं तुम्ही इथून जाऊ द्या ती चेक करत होती उलटा तर बाजूला ती चेक करत होती ती चेक करत होती ती चेक करत होती हटा क्यों हटा पहिलं तुम्ही इथून जाऊ द्या ती चेक करत होती उलटा तर बाजूला ती चेक करत होती ती चेक करत होती ती चेक करत होती हटा क्यों हटा पहिलं तुम्ही इथून जाऊ द्या ती चेक करत होती उलटा तर बाजूला ती चेक करत होती ती चेक करत होती ती चेक करत होती हटा क्यों हटा पहिलं तुम्ही इथून जाऊ द्या ती चेक करत होती उलटा तर बाजूला ती चेक करत होती काय झालं तुम्ही नव्हतं बसवलेलं मॅडमने नव्हतं बसवलेलं मशीनचा काही इश्यू नाही म्हणजे मॅडमनी हे केलेलं कुठल्या मॅडम मशीनचा काही इश्यू थांबा 2 मिनिटं साहेब बघू तर द्या तर मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी नाकारल्याचा प्रकार समोर आलेला आहे. खरं तर आपण पाहतोय की आज मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा 4था दिवस आहे. डॉक्टरांनी मीडियाला शिवी घातल्याचा सुद्धा प्रकार समोर आला.